पण तरी मात्र चंचलता बसला. अनेक प्रश्न मनात येतात खरं, पण देवा नमस्कार. त्या राजा लक्ष्मीचा तुला नमस्कार. अनेक प्रश्न माझ्या समोर उभे राहतात खरं. कधी कधी मन निराशेने एवढं निराश होतं की कळत नाही मला. पण तुझ्या देवदत्तावर विश्वास आहे. हे वैकुंठ नारायणाला माझा नमस्कार. महाराणी राजा ज्या राज्यात माझ्या नावाचं उदवत होतं खरं, पण कधी कधी अनेक प्रश्नांनी मन कसं ग्रासलं जातं का तुला. स्त्री जीवनाचं सार्थक करण्यासाठी या संसारात वेगळी, पण अनेक प्रश्नांनी मन एवढं ग्रासलं जातं की कळत नाही मला. या प्रश्नाचं उत्तर शोधता निराशच फक्त हो, कारण हे सगळं वैभव प्राप्त झाले मला. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी भाग्यवान आहे. कोणत्याही सौंदर्यशाली मुलीला माझा केव्हा वाटावा असं माझ्या बुद्धीचं स्वरूप आहे. आणि त्यापेक्षा त्यांचा विचार आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम आणि प्रेम देण्यासाठी जन्म झालाय की काय असं वाटतं खरं. सर्व नाती श्रद्धेनं पाडून जीवापाड प्रेम करणारी पती म्हणाला प्रेम माझं जन्मोजन्मीचं पुण्य मिळालं. पण देवा जरी मी महाराणी म्हणून भाग्यवान असले तरी पण देवा सतत हाच विचार करते की तू माझ्या समोर आहेस, माझ्या मागे अवतीभोवती तुझं अस्तित्व आहे. आणि तरी पण देवा सतत मी निराश असते. सारा शृंगार न करावा असंच कधी वाटतं. याला कारण सारी जण माझ्या चरणी नतमस्तक होतात. पण पहा देवा हे सगळं स्वप्न वाटतं मला. याला कारण माझी सेवा करणाऱ्या माझ्या दासी माझ्या म्हणून माझी काय निंदा करतात हे ऐकून मरणापर्यंत दुःख वाटतं. काय करू त्यांची माझ्या मागून ऐकलेली स्त्रियांची निंदा मरणप्राय यातना देतात. आणि तरी पण पुन्हा हसून नव्याने स्वागत करण्यासारखं वाटतं. पण ही माझी निंदा देवा तूच मांडलीस असं वाटतं मला. कारण हे वैकुंठ आतापर्यंत व्रत ऐकले सगळं काही केलं मी फक्त नावाची महाराणी राहिली. कारण दया राज्याला अनेक वर्ष राजत्व देऊ शकते. तिथं मागून माझी निंदा होणारच. पण काय कर माझ्या दासींना जर मी काहीतरी बोलले तर त्यांचे मग दुखावलं जाईल. आणि त्यापेक्षा काय खोटं बोलता येत. खरं तर बोलता येत आणि खरं बोललेले कटू लागतं. त्या माझी निंदा करते त्याला त्यांचा दोष नाहीये. माझं नशीब आहे. म्हणूनच
व्रत केलं तरी पण दारी आलेलं याच्या नाव उभयतांकडून दान स्वीकारत नाही. कोणी देवता आली तर आम्ही नमस्कार केला तरी पण आशीर्वाद असते. हे वैकुंठीच्या नारायण कुठे आम्ही उभयता चुकलो कळत नाही मला. पण देवा ही निंदा थांबवावी म्हणून अनेक वेळा विचार केला की कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे राजकारत्यांना गालबोट लागते याच्यासाठी त्यांना समजावावे अनेक वेळा प्रयत्न केला पण धीर झाला नाही. याला कारण काय तर त्यांचं मन दुःखावर जाईल. मला ते दुःख कधीही मी त्यांना सांगितलं नाही. याला कारण त्या राज्याची जबाबदारी त्यांच्या मागे येईल आणि मी जर त्यांचं मन दुखवलं तर कुठेतरी स्त्री मर्यादा उल्लंघन केल्यासारखं. पण तेव्हा होणारी माझी निंदा आणि माझ्यामुळे राजकारण्यांची निंदा सहन होत नाही मला. आणि याच्यासाठी आज निर्णय घेतलाय. काही झालं तरी पण मी विश्वासात घेऊन त्यांना सांगणार. कारण मी जर आज सांगितलं सतत त्यांच्या मनाचा विचार करत राहिले तर असाच काळ जात राहणार. आणि असाच काळ जर जात राहिला तर हातातून सारे उपाय केल्यासारखं वाटणार. म्हणूनच तर आज काही झालं तरी पण महाराज आले की आसऱ्या मुखाने मी स्वागत करेन त्यांचं आणि त्यांना विश्वासात घेऊन सांगेल मी देवा मला हे दे. कारण आतापर्यंत उन्या अधिक शब्दाला कधीच आडत केले नाही मी त्यांना. प्रेमानं मला ज्याप्रमाणे आतापर्यंत त्यांनी आपला सहवास दिलाय असं असताना या तिघींची एकमेकांचं कधीही मन दुखवलं नाही. पण आज पुढील सुखासाठी त्यांचं मन मला दुखावं लागतंय. हे पाप माझ्या हातून घडतंय. मला धीर दे देवा. कारण आतापर्यंत ते आले की मला काही बोलवत नाही आणि मी मात्र स्तब्ध राहते. पण तसं नाही. आज काही झालं तरी मी बोलणार. मला ते सगळं सांगून टाकणार जेणेकरून मागून माझी होणारी निंदा तर थांबेल. या राज्याला राजकुर हवाय आणि म्हणून सगळ्यांचा दृष्टिकोन झालाय की महाराणी स्वार्थी कुठेतरी. आणि महाराणी स्वार्थी असल्यामुळे राजकारण्यांना दुसरं लग्न करू देत नाही असं सगळ्यांचं समाधान. इतरांसमोर कुणासमोर देवा मी म्हणत नाही माझं उघड. पण तू माझा आहे. तोच माझे माता पिता आहेस आणि याच्यासाठी तुझ्या समोर माझं अंतर्मन उघडते. कारण माझं उणीव फक्त मुलाने तुला माहिती. परीक्षा ही यापेक्षाही परीक्षा पण ती माझीही माझ्या सौभाग्याच्या जाण्याची नको. आणि म्हणूनच तर मला की माझ्या मनातील सगळं सांगेल. बघ या इगर्जात मी तुझ्या समोर बोलू शकते. याला काय कुठेतरी प्रेम म्हणून त्यांची वाट पाहते. आणि म्हणूनच हसऱ्या मुखाने मी त्यांचं स्वागत करेन. पण देवा अजूनही मागते मी हवा तो निर्णय घेईन तो फक्त त्यांच्या सुखासाठी. तू मला ध्येय द्यायला हवंस. तू मला विश्वास द्यायला हवास आणि त्यांच्या पाठीशी राहायला हवंस. कारण त्या माझ्या संसाराचे आधारस्तंभ माझ्या पूजनाच्या पाठी सदैव तुझ्या कृपाच्या. कारण त्यांच्यावर माझा संसार उभा. हा माझा संसार असाच प्रभू संसार
परमेश्वराला कधी पती बनवता येईल पण पती मात्र परमेश्वर आणि साक्षात थोडीशी गोष्ट तुला आश्चर्य मला सांगायचे माझ्या शाब्दिक बोलावं आज इथपर्यंत सारी शक्तीने पूर्ण केली आजच्या मी विश्वास नाही का काय हवे अलंकार हवे तरी वस्त्र आपल्या सर्वांना गेला माझी सेवा करणारा माझ्या दासी मागून मी पुत्री म्हणून मला संबोधित परत माझी सेवा
तुला माझी इच्छा पूर्ण करणार. मला वचन दे. तुझ्या मनाच्या समाधानासाठी मी वचन देतोय. ऐक राजलक्ष्मी, तुझ्या मनात भावणारी इच्छा मी परिपूर्ण करेन, परिपूर्ण करेन. अनेक वर्ष झाली तरी या जनतेला मी नाही मला स्वार्थी पाणी बरोबर बाटली पण राजलक्ष्मी, यथा राजा तथा प्रजा. जर का राजा सद्गुणी असेल तर प्रजाही सद्गुणी बनते, आणि जर का राजा दुर्गुणी असेल तर प्रजाही दुर्गुणी बनते. आणि जर का दुसरं लग्न मी केलं असेल तर माझ्या प्रजेनं माझा आदर्श काय म्हणून घ्यावा? मी घेतला नाही का? प्रत्येकाच्या मनात हेच आहे. अनेक वर्ष झाली मी तुम्हाला राजत्व देऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही दुःखी राहणार आणि राजत्व करत नाही. न्यायासाठी, वचनासाठी आणि जनतेच्या हितासाठी किती लग्न करू शकतो हा राजशास्त्र धर्म. अशी त्याची कल्पना मला देखील आहे. आपण लग्न करायला आणि तर माझ्या इच्छाबद्दलचं महत्त्व मनाचा निर्धार केला. तुझी इच्छा मी परिपूर्ण करेन. माझी इच्छा पूर्ण करताना फक्त एकच ब्राह्मण करण्यासोबत इतर कोणी चालली. जर का तुझी इच्छा असेल तर दुसरं लग्न करावं. माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी आणि राज्यासाठी मी दुसरं लग्न करेन. रागानं सांगू लागले. तुझ्या प्रेमापोटी दुसरं लग्न करेन. आणि तू म्हणाले, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणत्याही समाजातील धर्मातील जी कन्या मिळेल त्याशी मी लग्न करेन. पण मला सांगा, वाट पाहत होती तुम्ही माझी इच्छा पूर्ण केला. त्यांनी मला कथेत केलंय की अंधकारची नामक व्यक्ती त्याने माझ्या प्रेमचा जीवन विस्कळीत केलाय आणि त्या जीवन या वाटेला आपल्याला निर्दोष का होते? या राक्षसाला हिंमत करण्यासाठी लागतात. पण माझ्या इच्छेतही मनात महाराज सावधानतेने राहा. अनेक पशु पक्षी अरण्यात फिरत आहेत आणि जिकडे तिकडे हत्तीच नाही भावाला. लवकर या. माझी इच्छा पूर्ण होईल असं वाटतं मला. आज सांगितलं की पण हे वैकुंठ जाणाऱ्याला आता फक्त तुझ्याकडे अपेक्षा लागली माझी. मी माझ्यापैकी
मनानं सगळं काही त्यांना सांगितलंय पण घडवणं मात्र तुषार म्हणूनच चांगलं घडवून नाही देव गावाला